आरंभ अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी कांचन. आज प्रथिने या टॉपिकवर आपल्याला एक मस्त लेक्चर घेणार आहे, ज्यात 10 क्वेश्चन आहेत आणि ॲनालिसिस होणार आहे. तर हे खालील मुद्दे आपण समजून घेणार आहे प्रथिनांविषयी. प्रथिने म्हणजे नक्की काय, त्यांची रचना, प्रकार, कार्य, त्यांचे स्रोत आणि त्यांच्या कमतरतेमुळे, अभावामुळे कोणते आजार उद्भवतात हे आपण आज बघणार आहोत. तर पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया. पहिला प्रश्न आहे, प्रथिनांना शरीराचे बॉडी बिल्डिंग फूड असे का म्हटले जाते? ऑप्शन ए, कारण ती शरीराला त्वरित ऊर्जा देतात. ऑप्शन बी, कारण ती शरीरातील ऊतींची वाढ, दुरुस्ती व निर्मिती करतात. सी, कारण ती शरीराचे तापमान नियंत्रित करतात. ऑप्शन डी, कारण ती जीवनसत्वाचे शोषण वाढवतात. तर प्रथिनांना बॉडी बिल्डिंग फूड असे का म्हणतात? तर ह्याचं योग्य उत्तर आहे बी. प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स हे शरीराच्या वाढीसाठी व झिजलेल्या ऊतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक पोषक तत्वे आहेत, म्हणून त्यांना बॉडी बिल्डिंग म्हणतात. काय करतात प्रोटीन? तर ज्या झिजलेल्या ऊती आहेत, झिजलेल्या ऊतींसाठी आवश्यक पोषक तत्वे म्हणून कार्य करतात, म्हणून त्यांना बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट म्हणतात. आता आपल्या परीक्षेसाठी अजून काय तथ्य आपल्याला पाहिजेत? तर प्रथिनांचे मूलभूत घटक म्हणजे कोणते? तर अमिनो आम्ल, जे अमिनो ॲसिड हे प्रथिनांचे मूलभूत घटक आहेत. प्रथिनांचा प्रथिनांमध्ये काय असतं? तर प्रथिनांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन हे 4 घटक असतात. ह्या 4 घटकांपासून आपलं प्रथिने बनलेले असतात. कोणते ते? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन ह्या 4 घटकांपासून प्रथिने बनलेले असतात. काही प्रथिनांमध्ये सल्फर आणि फॉस्फरस देखील असतं. फक्त हे 4च घटक नाही, तर काय काय प्रथिनांमध्ये आपल्याला फॉस्फर आणि सल्फर हे घटक देखील आढळून येतात. शरीरातील स्नायू, त्वचा, केस, नखे यांचा भाग प्रथिनांनी बनलेला असतो. काय? तर स्नायू, केस, त्वचा, नखे यांचा मोठा भाग प्रथिनांचा बनलेला असतो. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये प्रथिने नक्की कोणती आणि कुठले कार्य करतात हे पण बघणार आहोत. आता आपण पहिल्या प्रश्नाकडे लक्ष देऊ. एन्झाईम्स, अनेक हार्मोन्स व प्रतिपिंडे म्हणजे अँटीबॉडीज ही प्रथिनांपासून बनलेली असतात. अँटीबॉडीज कशापासून बनलेल्या असतात? तर प्रथिनांपासून बनलेली असतात. आता प्रथिनांचा 1 ग्रॅम म्हणजे किती किलो कॅलरी? ह्याच्यावर PAYQ आहे बरं, तर लक्ष द्या. प्रथिनांचा 1 ग्रॅम म्हणजे किती? तर 1 ग्रॅम म्हणजे 4 किलो कॅलरी. 4 किलो कॅलरी. आणि कार्बोहायड्रेटचा पण 1 ग्रॅम म्हणजेच 4 किलो कॅलरी ऊर्जा भेटत असते आपल्याला. शरीरात प्रथिनांचा साठा फारसा होत नाही. प्रथिने शरीरात फारसे साठा करत नाहीत. त्यामुळे रोज आपल्याला आहारातून प्रथिने घेणे आवश्यक असते. आता प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थामध्ये उच्च दर्जाची म्हणजेच हाय बायोलॉजिकल प्रथिने उच्च दर्जाची प्रथिने आढळतात? ऑप्शन ए, गहू, ज्वारी, बाजरी. ऑप्शन बी, तांदूळ, मका व रवा. ऑप्शन सी, अंडी, दूध व मासे. ऑप्शन डी, साखर, दूध व मध. याचं उत्तर आहे 3. ऑप्शन सी. ज्या प्रथिनांमध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ल योग्य प्रमाणात असतात त्यांनाच उच्च दर्जाची प्रथिने म्हणतात. ज्या प्रथिनांमध्ये सगळे अमिनो आम्ल असतात त्यांना उच्च दर्जाची प्रथिने असे म्हणतात. हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू प्रोटीन, HBV म्हणजे हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू प्रोटीन. ह्याचा मुख्य स्रोत कुठला आहे? अंडी, दूध, मासे आणि मांस ह्यातून आपल्याला हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू प्रोटीन मिळतात. अंड्याला रेफरन्स प्रोटीन पण म्हटलं जातं. अंड्याला रेफरन्स प्रोटीन म्हणून ओळखलं जातं. आणि वनस्पतीजन्य प्रथिने बहुतेक वेळा LBV म्हणजे लो बायोलॉजिकल व्हॅल्यू असतात. लो बायोलॉजिकल व्हॅल्यू. HBV म्हणजे कोणते? अंडी, दूध, मासे, मांस. आणि सोयाबीन हे वनस्पतीजन्य आहे, त्याच्यामुळे सोयाबीन हे वनस्पतीजन्य स्त्रोतांपैकी सर्वात प्रथिन स्त्रोत मानले जाते. म्हणजे सोयाबीनमध्ये जास्त प्रोटीन असतात. सोयाबीन काय आहे? वनस्पतीजन्य प्रोटीन आहे. दुधातील प्रमुख प्रथिन कुठले? दुधामध्ये कुठलं प्रथिन सापडलं जातं? तर कॅसेन सापडलं जातं. आणि अंड्यामध्ये प्रमुख प्रथिन कुठले? अल्ब्युमिन. अंड्यामध्ये असणारं अल्ब्युमिन आणि दुधामध्ये असणारं कॅसेन. आता पुढचा प्रश्न बघू आपण.
शरीरासाठी आवश्यक अमिनो आम्ल इसेन्शियल अमिनो ॲसिड्स यांचे योग्य विधान कोणते? ऑप्शन ए, शरीरात सर्व अमिनो आम्ल तयार होतात. ऑप्शन बी, आवश्यक अमिनो आम्ले शरीरात पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत. ऑप्शन सी, अमिनो आम्ले फक्त वनस्पतीजन्य अन्नातून मिळते. ऑप्शन डी, अमिनो आम्लाचा प्रथिनांशी संबंध नाही. आता कोणतं योग्य विधान आहे आवश्यक अमिनो आम्ल याविषयी, इसेन्शियल अमिनो ॲसिड? तर बी. आपण आता बघू त्याचं एक्सप्लेनेशन. प्रथिने ही अमिनो आम्लाची बनलेली असतात, बरोबर. प्रथिने ही अमिनो आम्लाची बनलेली असतात का? तर हो. काही अमिनो आम्ल शरीरात तयार होत नाहीत. सगळेच अमिनो आम्ल शरीरात तयार होतात का? तर नाही. त्यामुळे ते आहारातून आपल्याला घ्यावी लागतात. प्रौढ व्यक्तींसाठी 9 आवश्यक अमिनो आम्ले महत्त्वाची मानली जातात. प्रौढांसाठी किती आहेत? प्रौढांसाठी आहेत 9. ती कुठली? लायसिन, ल्युसीन, अलोयुसिन, व्हॅलिन, मिथिओनिन, थेरिओनिन, ट्रिप्टोफॅन, फिनेलालॅनाइन, हिस्टिडाइन ही प्रमुख अमिनो आम्ले आहेत. ह्या सगळ्यांची नावं लक्षात ठेवा, प्रमुख कोणती आहेत. आणि धान्यांमध्ये लायसिन कमी असते. धान्यांमध्ये लायसिन कमी असते. लायसिन हे प्रोटीन आहे, ते धान्यामध्ये कमी असते. कडधान्यामध्ये मिथिओनिन कमी असते. म्हणून कडधान्य एकत्र खाल्ल्यास प्रथिनांचा दर्जा वाढतो. धान्यामध्ये लायसिन, कडधान्यामध्ये मिथिओनिन हे दोन्ही खाल्लं तर आपल्याला प्रथिनांचा इंटेक जास्त वाढतो. खालीलपैकी कोणता आजार प्रथिनांच्या गंभीर कमतरतेमुळे प्रामुख्याने होतो? ऑप्शन ए, रातांधळेपणा, हे चुकून झाले बरं इथं. बी, स्कर्वी. सी, क्वॉशिओरकर. डी, गॉयटर. कोणता आजार होतो प्रामुख्याने प्रथिनांच्या कमतरतेमुळे? तर ऑप्शन सी, क्वॉशिओरकर. क्वॉशिओरकर हा प्रथिनांच्या कमतरतेमुळे उद्भवणारा रोग आहे. प्रमुख लक्षणे कुठली आहेत ह्याची? पोट सुस्त, पोट फुगतं, सूज येते अंगावर, केसांचा रंग बदलायला लागतो, आपली वाढ खुंटते आणि अशक्तपणा वाढतो. ही प्रमुख लक्षणं आहेत क्वॉशिओरकर आजाराची. काय होतं? अशक्तपणा येतो, वाढ खुंटते, केसाचा रंग बदलतो, पोट फुगतं. आणि बाकीचे जे रातांधळेपणा होतो ते तुम्हाला माहीत असेल. रातांधळेपणा व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे, स्कर्वी व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आणि गॉयटर आयोडीनची कमतरता भासल्यावर होतो. तर क्वॉशिओरकर कशामुळे होतो? तर क्वॉशिओरकर प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 5वा. प्रथिनांचे पचन सुरू होण्याचे प्रमुख स्थान कोणते? प्रथिने पचन कोणत्या अवयवात होतं असं म्हणायचं प्रश्नात. ऑप्शन ए, तोंड. ऑप्शन बी, जठर म्हणजे स्टमक. ऑप्शन सी, मोठे आतडे. ऑप्शन डी, यकृत. तर प्रथिनांचे पचन होण्याचे प्रमुख स्थान कोणते? तर ऑप्शन बी, जठर. प्रथिनांचे पचन जठरात म्हणजे स्टमकमध्ये सुरू होते. सुरुवातीला हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl प्रथिनांचे स्वरूप बदलवते. आपण जे खातो त्याचं स्वरूप पहिलं कोण बदलवतं? हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl हे प्रथिनांचे स्वरूप बदलवते. कुठे? जठरामध्ये. आणि पेप्सिन हे एन्झाईम त्याचे लहान पेप्टाइड्समध्ये विघटन करतं. खाल्लेल्या अन्नाचं कोणतं एक्झाम त्याचे लहान भागात विघटन करतं? तर ते कुठले? पेप्सिन. आणि स्वरूप कोण बदलवतं? तर हायड्रोक्लोरिक ॲसिड. लक्षात ठेवा. तर परीक्षेसाठी अजून कोणते तथ्य आहेत? तर कर्बोदकाचे पचन कुठं सुरू होतं? आपल्या तोंडात म्हणजे मुखात. प्रथिनांचे सुरू कुठं होतं पचन? जठरात. लक्षात ठेवा. कर्बोदके तोंडात सुरू होतं, लगेच खाल्ल्या सुरू होतं पचायला. प्रथिनं पचायला कुठे जातात? जठरात जातात. स्निग्ध पदार्थाचे मुख्य पचन कुठं होतं? लहान आतड्यात होतं. स्निग्ध पदार्थ, लहान आतडे. पेप्सिन हे प्रथिन पचवणारे प्रमुख एन्झाईम आहे. एन्झाईम म्हणजे विकर. पेप्सिन हे प्रथिन पचवणारे प्रमुख एन्झाईम आहे. आपल्याला प्रश्न येऊ शकतो की कोणते एन्झाईम प्रथिने पचवतो? तर ते असणारे पेप्सिन. ट्रिप्सिन आणि कायमोट्रिप्सिन हे स्वादुपिंडामध्ये स्त्रवतात. हे दोन कुठं स्त्रवतात? स्वादुपिंडा म्हणजे पॅनक्रियामध्ये. प्रथिनांचे अंतिम पचन कुठं होतं? तर प्रथिनांचे अंतिम पचन लहान आतड्यात होऊन अमिनो आम्ले तयार होतात.
अमिनो आम्ले तयार कुठे होतात? लहान आतड्यामध्ये. अमिनो आम्लाचे शोषण मुख्यतः लहान आतड्यातच होते. तयार कुठं होतात? लहान आतड्यात. शोषण कुठं होते? लहान आतड्यात. आता पुढे बघू आपण पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते अन्नधान्य व कडधान्य यांचे मिश्रण पूरक प्रथिने म्हणजे कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन्स प्रदान करतात? कोणते कडधान्य किंवा अन्नधान्य मिश्रण पूरक प्रथिने प्रदान करतात? ऑप्शन ए साखर आणि गूळ, ऑप्शन बी भात आणि डाळ, ऑप्शन सी लोणी आणि तूप, ऑप्शन डी चहा आणि कॉफी. तर ऑप्शन बी. धान्यांमध्ये लायसिन कमी असते तर कडधान्यांमध्ये मिथेओनिन कमी असते. हे दोन्ही खाल्लं तर आपल्याला प्रोटीनचा इंटेक जास्त होतो. हे आपण मगाशी बघितलेले. तर दोन्ही एकत्र खाल्ल्यास एकमेकांची कमतरता भरून निघते. याला पूरक प्रथिने असे म्हणतात. म्हणजे काय, एक खाल्लं तर प्रोटीनचा इंटेक कमी होणार आहे, जर दोन्ही सोबत घेतले तर प्रोटीनचा इंटेक वाढणार आहे. म्हणून यांना काय म्हणतात? म्हणून पूरक प्रथिने म्हणतात. पूरक प्रथिने. कडधान्य आणि अन्नधान्य सोबत घेतलं तर कमतरता भरून निघते. अशीच बाकीची उदाहरणं कोणती आहेत पूरक प्रथिनांचे? भात डाळ एक आहे, पोळी डाळ एक आहे, खिचडी. पूरक प्रथिनांचे उत्कृष्ट उदाहरण खिचडी. खिचडीमध्ये आपण सगळे टाकत राहतो कडधान्य, व्हेजिटेबल्स. त्याच्यामुळे ते एक पूरक प्रथिनांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. लक्षात ठेवा की विचारू शकतं पेपरमध्ये की पूरक प्रथिनांचे कोणत्या जोड्या बरोबर आहेत? पोळी डाळ, भात डाळ आणि खिचडी. शाकाहारी व्यक्तींनी धान्य आणि कडधान्य यांचा समावेश करावा. पूरक प्रथिनांमुळे प्रथिनांचा जैविक दर्जा वाढतो. प्रथिनांचा जैविक दर्जा पूरक प्रथिनांमुळे वाढतो. भारतीय आहारात हे तत्व खूप महत्त्वाचे आहे. आणि फॅक्ट म्हणजे धान्य आणि कडधान्य सोबत घेतलं तर बेटर प्रोटीन क्वालिटी होते. आता पुढचा प्रश्न बघू आपण. प्रथिनांचा ऊर्जा मूल्य म्हणजे एनर्जी व्हॅल्यू प्रति ग्रॅम किती असतो? हे आलं पाहिजे बरं सगळ्यांना. ऑप्शन ए 2 किलो कॅलरी, ऑप्शन बी 4 किलो कॅलरी, ऑप्शन सी 7 किलो कॅलरी, ऑप्शन डी 9 किलो कॅलरी. तर योग्य उत्तर आहे इथं सांगते मी तुम्हाला. ऑप्शन बी 4 किलो कॅलरी. प्रथिनांचा ऊर्जा मूल्य प्रति ग्रॅम किती असतो? तर 4 किलो कॅलरी असतो. 1 ग्रॅम प्रथिने शरीराला किती आपली ऊर्जा देतात? 1 ग्राम प्रथिने आपल्या शरीराला 4 किलो कॅलरी ऊर्जा देतात. प्रथिनांचं मुख्य कार्य ऊर्जा देणे नाही. त्यांचे मुख्य कार्य शरीराची आपल्या वाढ आणि दुरुस्ती भरून काढायचे आहे. तर ऊर्जा कोण देतं? ऊर्जा देण्याचं काम करतात कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके. तर शरीराची वाढ आणि दुरुस्ती कोण भरून काढतंय? प्रथिने काढतात. ऊर्जा अपुरी पडल्यास शरीर प्रथिनांचा वापर ऊर्जेसाठी करतात. कर्बोदके पुरेशा प्रमाणात घेतल्यास प्रथिनांची बचत होते. आपण कर्बोदके योग्य प्रमाणात घेतली तर प्रथिनांची बचत होऊन जाते. तर प्रोटीन स्पेअरिंग ॲक्शन म्हणजे काय? तर कर्बोदके उपलब्ध असल्यास प्रथिने ऊर्जेसाठी न वापरता शरीर बांधणीसाठी वापरली जातात. आता काय प्रोटीन स्पेअरिंग ॲक्शन म्हणजे आपण जर कर्बोदके योग्य प्रमाणात घेतली नाहीत तर आपली प्रथिने ऊर्जेसाठीच ऊर्जा तयार करण्यासाठीच वापरतील. मग आपलं शरीर बांधणी कधी होणार? त्याच्यामुळे कर्बोदके योग्य प्रमाणात घेतली तर प्रथिने आपली शरीर बांधणीसाठी जातील. म्हणून ह्यांना काय म्हणतात? प्रोटीन स्पेअरिंग ॲक्शन. आता वेगवेगळ्या पोषक तत्वांचे किती किलो कॅलरीमध्ये भरतं ते आपण बघू. कर्बोदके 1 ग्रॅम म्हणजे किती? 4. 1 कर्बोदके म्हणजे 4 किलो कॅलरी म्हणजे प्रथिनांसारखंच. 1 ग्रॅम प्रथिने म्हणजेच किती? 4 किलो कॅलरी. तसं 1 ग्राम स्निग्ध पदार्थ म्हणजे 9 किलो कॅलरी. हे लक्षात ठेवा. स्निग्ध पदार्थाचं पण 4 किलो कॅलरी लिहू नका. स्निग्ध पदार्थाचं पण 4 किलो कॅलरी नसून 9 किलो कॅलरी आहे. आणि अल्कोहोल मध्ये किती असतं? अल्कोहोल 1 ग्रॅम म्हणजे 7 किलो कॅलरी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालीलपैकी कोणते कार्य प्रथिनांचे नाही? ऑप्शन ए एन्झाईम्स व हार्मोन्सची निर्मितीचा सहभाग, ऑप्शन बी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, ऑप्शन सी शरीरातील ऊतींची दुरुस्ती करणे आणि ऑप्शन डी जीवनसत्व डी चे संश्लेषण करणे. किती सोपं आहे. प्रथिनांचे कार्य काय आहे? संश्लेषण करतं का ते? नाही. तर ह्याचं योग्य उत्तर काय आहे आपलं? जीवनसत्व डी चे
संश्लेषण करणे. ही वरीलपैकी तिन्ही कामं कोण करतं? प्रथिने करतात. एक्सप्लेनेशन बघू. विटॅमिन डी हे डीचे संश्लेषण सूर्यप्रकाशाच्या मदतीने त्वचेमध्ये होत असते. ते प्रथिनांचे कार्य आहे का? तर ते प्रथिनांचे कार्य नाही. प्रथिनांचे काय प्रमुख कारण आहेत? हे वरची सगळी कारणे दे. शरीराची वाढ करून आणायची, ऊतींची दुरुस्ती करायची, एन्झाईम्स तयार करायचे, हार्मोन्स निर्मिती करायची, अँटीबॉडीज तयार करायचे, रक्तातील द्रव्य संतुलन राखणे, वाहतूक कार्य म्हणजे ट्रान्सपोर्ट फंक्शन करायचं. तर महत्त्वाची उदाहरणे बघू आपण. इन्सुलिन काय करतं? इन्सुलिन प्रथिन स्वरूपातील हार्मोन आहे. इन्सुलिन हे एक प्रथिन आहे बरं. इन्सुलिन प्रथिन स्वरूपातील हार्मोन आहे. हिमोग्लोबिन वाहतुकीचे काम करतं. इथं आपण बघितले वाहतूक कार्य ट्रान्सपोर्ट फंक्शन कोण करतं? हिमोग्लोबिन करतं. आणि कशाचं काम करतं हे? ऑक्सिजन O2चं वहन रक्तात करतं. अँटीबॉडीज रोगप्रतिकारक प्रथिने आहे. आणि अल्ब्युमिन रक्तातील द्रव संतुलन राखणे. रक्तातील आपलं जे पातळ चिकट जाड जे आहेत असं रक्ताचं संतुलन राखतं द्रव. शरीरातील जवळपास प्रत्येक पेशीत प्रथिने असतात. हे ज्याला अंडरलाईन करून ठेवा. IMP हे आपल्याला प्रश्न विचारू शकता. शरीरातील जवळपास प्रत्येक पेशीत प्रथिने असतात का? तर हो, प्रत्येक पेशीत प्रथिने असतात. नेक्स्ट क्वेश्चन. वाढत्या वयातील मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना प्रथिनांची गरज जास्त का असते? ऑप्शन ए, त्यांना चरबीचे पचन कमी होते. ऑप्शन बी, शरीरातील वाढ व नवीन ऊतींची निर्मिती अधिक होते. ऑप्शन सी, त्यांना कर्बोदकांची गरज नसते. ऑप्शन डी, त्यांची ऊर्जा गरज कमी असते. ऑप्शन बी बरोबर आहे. या अवस्थेमध्ये नवीन पेशी व ऊती मोठ्या प्रमाणात तयार होत असतात, म्हणून प्रथिनांची गरज भासते. बाल्यावस्थात जलद वाढ होत असते प्रथिनांची. किशोरावस्थामध्ये स्नायू ऊतींची वाढ जलद होत असते. गर्भावस्थेमध्ये गर्भाची वाढ होत असते आणि स्तनपान काळात दूध निर्मिती होत असते. ह्या सगळ्या कारणांमुळे आपल्याला प्रथिनांची गरज स्तनदा माता, लहान मुलं ह्यामध्ये किशोरावस्था ह्यामध्ये सगळ्यात जास्त असते. तर नायट्रोजन बॅलन्स काय आहे? पॉझिटिव्ह नायट्रोजन बॅलन्स म्हणजे वाढ, गर्भावस्था, स्तनपान म्हणजे इथे वाढ होत आहे. निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स म्हणजे उपासमार, आजारपण ह्यामध्ये प्रथिनांची गरज कमी असते. इक्विलिब्रियम म्हणजे समतोल. निरोगी प्रौढ व्यक्ती हा इक्विलिब्रियम मध्ये असतो. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 10वा आणि शेवटचा. खालीलपैकी कोणता प्रथिनांचा समृद्ध वनस्पतीजन्य स्रोत आहे? ऑप्शन ए, मूग, सोयाबीन, हरभरा. ऑप्शन बी, तांदूळ, साबुदाणा, रवा. ऑप्शन सी, साखर, मध, गूळ. ऑप्शन डी, तेल, तूप, लोणी. वनस्पतीजन्य. ऑप्शन ए, कडधान्य, डाळी हे प्रथिनांचे महत्त्वाचे वनस्पतीजन्य स्रोत आहेत. आता आपल्याला पेपरला अजून अतिरिक्त फॅक्ट काय लागणार आहेत? सोयाबीन. सोयाबीन सर्वाधिक प्रथिनयुक्त वनस्पतीजन्य स्रोत आहे, प्राणीजन्य स्रोत नाही. सोयाबीन वनस्पतीजन्य स्रोत आणि सर्वाधिक प्रथिन सोयाबीनमध्ये असतं. सोयाबीनला पुअर मॅन मीट असे म्हणतात, लक्षात ठेवायचे. पुअर मॅन्स मीट कोण आहे? सोयाबीन. कडधान्यामध्ये साधारण 20 ते 40% प्रथिने असू शकतात. डाळी, हरभरा, राजमा, वाटाणा, मसूर हे चांगले स्रोत आहेत प्रथिनांचे. साबुदाणा प्रामुख्याने कर्बोदकाचा स्रोत आहे, त्याच्यामुळे ऑप्शन तो चुकीचा आहे. साबुदाणा आपलं उत्तर येणार नाही, कारण तो कर्बोदकामध्ये येतो. तेल, तूप हे स्निग्ध पदार्थ आहेत, ते प्रथिने नाहीत. साखर आणि गूळ हे पण कर्बोदकाचे स्रोत आहेत. HBV म्हणजे हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू प्रथिनांचे अंडी, दूध, मासेमध्ये आणि लो बायोलॉजिकल व्हॅल्यू प्रथिनांसाठी वनस्पतीजन्यमध्ये असतं. आणि वनस्पतीमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन कोण देतं? सोयाबीन. सोयाबीनचा दर्जा इतर वनस्पतीजन्य स्रोतापेक्षा अधिक चांगला मानला जातो. सोयाबीन नोन ॲज द पुअर मॅन्स मीट ड्यू टू इट्स हाय प्रोटीन कंटेंट. प्रोटीन, आता आपण त्याची ही जरा कव्हर न झालेले पॉईंट बघू. प्रोटीन हा शब्द ग्रीक भाषेतील प्रोटिओज या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ काय होतो? प्रथम महत्त्वाचा असा होतो.
शरीराच्या कोरड्या वजनापैकी सुमारे 45% भाग प्रथिनांचा असतो. कोलॅजन हे शरीरातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारे प्रथिन आहे. सगळ्यात जास्त सर्वाधिक प्रमाणात आढळणारे प्रथिन कुठले तर कोलॅजन. केराटिन हे केस, नखे, त्वचेमध्ये आढळणारे संरचनात्मक प्रथिन आहे. रक्तातील सर्वाधिक प्रमाण ॲल्ब्युमिनमध्ये असते. रक्त गोठविण्यास मदत करणारे प्रथिन फिब्रिओनेजेन असतं. रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणारे कार्य हिमोग्लोबिन करतं. स्नायूच्या आकुंचन प्रसरणात ॲक्शन व मायोसिन ही प्रथिने कार्य करतात. अँटीबॉडीज ही प्रथिने स्वरूपात असतात, म्हणजे अँटीबॉडी पण प्रथिन स्वरूपात असतात. इन्सुलिन हे प्रथिन स्वरूपातील हार्मोन आहे. प्रथिनांची कमतरता असल्यास जखमा भरून येण्यास विलंब होतो. शरीरात अतिरिक्त प्रथिने साठवली जात नाहीत. प्रथिनांचे अंतिम पचन उत्पादन अमिनो ॲसिड आहे. अंतिम उत्पादन काय? प्रथिनांचं अमिनो ॲसिड. सर्व एन्झाईम्स प्रथिने असतात. काही अपवाद पण आहे. सर्व एन्झाईम प्रथिने असतात. सोयाबीनमध्ये साधारण 40% प्रथिन असतं. दुधातील प्रमुख प्रथिन कॅसिन. अंड्याच्या पांढऱ्या भागातील प्रमुख प्रथिन ॲल्ब्युमिन. प्रथिनांचे पचन करणारे प्रमुख एन्झाईम कोणते आहेत? पेप्सिन, ट्रायप्सिन आणि कायमोट्रिप्सिन. हे 3 लक्षात ठेवा. हे प्रथिनांचे पचन करणारे एन्झाईम्स आहेत. प्रोटीन एनर्जी, मालन्यूट्रिशन, पेम मध्ये क्वाशिओरकर व मॅरास्मस यांचा समावेश होतो. म्हणजे हे रोग कशामुळे होतात? तर प्रोटीनची कमतरता असले किंवा अभावामुळे क्वाशिओरकर आणि मॅरास्मस यांचा उद्भव होतो. मॅरास्मसमध्ये शरीर अत्यंत कृश होते, परंतु सूज सामान्यत नसते. क्वाशिओरकरमध्ये शरीरावर सूज हे प्रमुख लक्षण असते. आता ह्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत बरं, की प्रथिनांची ऊर्जा मूल्य 4 किलो कॅलरी. रेफरन्स प्रोटीन अंडे. दुधातील प्रमुख प्रथिन कॅसिन. सोयाबीन पुअर मॅन मीट. प्रथिनांचे मूलभूत घटक अमिनो ॲसिड. क्वाशिओरकर आणि मॅरास्मस प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो. प्रथिनांचे पचन जठरामध्ये सुरू होतं, तर कर्बोदकाचे पचन आपल्या तोंडात होतं. लक्षात ठेवा. पेप्सिन कोणत्या पोषक तत्वाचे पचन करते? तर प्रोटीनचे करते. झाले आपले 10 क्वेश्चन आणि त्यांचे ॲनालिसिस. जर काय चुकलं असेल, एखादा पॉईंट रिमेनिंग असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि नेक्स्ट टाईम मी फॅट या टॉपिकवर आपण असंच पूर्णपणे विश्लेषण आणि क्वेश्चन बघणार आहोत. आत्तासाठी थँक्यू. स्टे ट्यून.